नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उद्धव देशमुख फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपल्याला लेटेस्ट अपडेट म्हणजे फर्स्ट राऊंडचे ऑल इंडिया लेवलचे आणि स्टेट लेवलचे MBBS BDSचे राऊंडचे बदललेले शेड्यूल, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ वाढण्याचे कारण, कट ऑफ का वाढू शकणार आहे, काही कॉलेजला खाजगीकरण होणार आहे त्याचं डिटेल्स, त्याचबरोबर VCI म्हणजे व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाची ऑल इंडिया लेवलची प्रक्रिया स्टार्ट होत आहे. त्याचं डिटेल्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा. मागील व्हिडिओमध्ये अदर स्टेटचे राऊंड प्रक्रिया जसं की तेलंगणा, छत्तीसगडचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे त्याचं डिटेल्स मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. पण त्याचबरोबर ऑल इंडिया लेवलची MCCचा पण वेळापत्रक हे फर्स्ट राऊंडसाठी बदल केलेला असल्यामुळं स्टेट लेवलचं वेळापत्रकमध्ये भरपूर चेंजेस झालेला आहे. तर यामध्ये ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशन आणि स्टेट लेवलचे रजिस्ट्रेशन हे 15 ऑगस्टपर्यंत करण्यात आलं होतं एक्सटेंड करून. पण आता त्याच्यानंतर त्याची चॉईस फिलिंग ऑल इंडिया लेवलची MCCची जी 15% एम्स कॉलेज, जिपमर कॉलेज, ऑल इंडियाचे गव्हर्नमेंट कॉलेज आणि या सर्व कॉलेज करता जी चॉईस फिलिंग आहे ही डीम कॉलेजची चॉईस फिलिंग ही 17 ऑगस्टच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करता येणार आहे आपल्याला. आणि याचा रिझल्ट हा 19 ऑगस्ट 2026ला येईल आणि जॉईनिंग आपल्याला 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्टच्या दरम्यान करता येणार आहे. ऑल इंडियाच्या फर्स्ट राऊंड करता फिजिकली पण जॉईनिंग करता येणार आहे फ्रीज केलं तर, आणि जर तुम्ही फ्लॉट केलं तर पुढच्या राऊंडला ते कॉलेज ठेवून पण जाता येणार आहे. हे ऑल इंडिया लेवलला. स्टेट लेवलला मात्र फिजिकली जॉईनिंगच ऑप्शन दिलेला आहे. महाराष्ट्रात फर्स्ट राऊंडच्या वेळापत्रक कसे बदल झालेलं आहे याचं आता रजिस्ट्रेशन 15 ऑगस्टला झाल्यानंतर याचे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 17 ऑगस्टला करण्यात येणार आहे. 18 ऑगस्टला एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल आणि काही जर तुमच्या त्रुटी असतील डॉक्युमेंटच्या तर प्रत्येकाला ईमेल त्याची ग्रीव्हन्स येईल. म्हणजे काही ज्या डॉक्युमेंटला त्रुटी आहेत ते अपलोड करावं लागेल. कदाचित त्या विद्यार्थ्याचं कलर झेरॉक्स करून जे डॉक्युमेंट अपलोड करायचं ते कलर झेरॉक्स करून तुम्हाला त्याच्यावर तुमचं नाव आणि सही करून ते अपलोड करावं लागणार आहे ज्याची तुम्हाला त्रुटीत आलेल्या आहे. ज्यांचे पण डॉक्युमेंट अपलोडचे मेल आले त्यांना सहसा 19 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे. जे तुमच्या वैयक्तिक ईमेलवर किंवा वैयक्तिक मेसेज येतील किंवा तुमच्या लॉग इनमध्ये कळेल तर त्या विद्यार्थ्यांनाच अपलोड करायची संधी भेटणार आहे. बाकीच्यांना मेसेज ईमेल नाही आला तर गरज नाही अपलोड करायची. आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट यादी येईल. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्रुटी पूर्तता झाल्यानंतर ही 21 ऑगस्टला फायनल मेरिट यादी येईल. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या MBBS BDS कॉलेजची सीट मॅट्रिक्स येणार आणि त्याच्यानंतर चॉईस फिलिंग ही 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 22, 23, 24 असे 3 दिवस चॉईस फिलिंग दिलेली फर्स्ट राऊंड करता. आणि याची लिस्ट पब्लिश होईल तुम्हाला रिझल्टची 25 ऑगस्टला आणि फिजिकल जॉईनिंगला मात्र 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान जे मिळालेल्या कॉलेजला जायचं आहे त्या कॉलेजचा DD घेऊन जायचं. जर सुट्टीच्या दिवशी जाताल तर चेक अलाउड आहे, पण सुट्टीच्या नंतरच्या नेक्स्ट डेला तुम्हाला DD देणं कंपल्सरी केलेलं आहे. तर आपल्याला DD, ओरिजिनल डॉक्युमेंट, स्टुडंट आणि त्या कॉलेजचा DD हे घेऊन त्याच्या झेरॉक्स 3 प्रती आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सॉफ्ट कॉपी पेन ड्राईव्हमध्ये घेऊन जॉईनिंगला जावं लागणार आहे मिळालेल्या कॉलेजनंतर. कॉलेजला चॉईस नंतर आपल्याला मिळालेल्या कॉलेज. त्याचबरोबर व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया याची ऑल इंडिया लेवलची 15%ची रजिस्ट्रेशन स्टार्ट होत आहे आणि स्टेट लेवलचं व्हेटरनरीचं लवकरच शेड्यूल येईल. कधी स्टार्ट होईल ते. तर ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशन फर्स्ट राऊंडचे सुरू होणार आहे 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्टच्या दरम्यान आणि त्याची चॉईस फिलिंग पण 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्टच्या दरम्यान आहे. आणि याकरता याचा रिझल्ट येईल 25 ऑगस्टला आणि जॉईनिंग 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या दरम्यान द्यायची आहे. रजिस्ट्रेशन फी ही
कास्टनुसार आहे. ओपन कास्टला 1000 रुपये लागतील रजिस्ट्रेशनला, तर ओबीसी ईडब्ल्यूएसला 900, SC ST आणि अपंग कोट्याला 500 रुपये रजिस्ट्रेशन फी लागणार आहे. त्याचबरोबर सेकंड राऊंड हा 2 दिवस रजिस्ट्रेशन, जर पहिलं रजिस्ट्रेशन केलं तर परत गरज नाही आहे, पण नाही केलेलं असेल तर सेकंड राऊंडला पण रजिस्ट्रेशनला चान्स दिला आहे 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबरच्या दरम्यान. आणि चॉईस फिलिंग अगोदर रजिस्ट्रेशन असेल तर फक्त लागणार असतात किंवा अपग्रेडेशनला दिले असेल त्यांनी चॉईस फिलिंग करता येणार आहे 1 सप्टेंबर ते 2 सप्टेंबरच्या दरम्यान. त्याचा रिझल्ट 4 सप्टेंबरला येईल आणि जॉईनिंग 4 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दिलेली आहे. 2 राऊंड झाल्यानंतर लगेच स्टे वॅकन्सी राऊंड आहे आणि या स्टे वॅकन्सी राऊंडला त्यांनी डिपॉझिट ठेवलेला आहे. इथं ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस यांच्याकरता 50,000 रुपये डिपॉझिट आहे आणि SC ST आणि PH म्हणजे अपंग कोट्याकरता इथं 25,000 डिपॉझिट आहे. या राऊंडला ज्यांना जायचं आहे त्यांनी डिपॉझिट भरूनच अप्लाय करावं लागणार आहे. तर हा स्टे वॅकन्सी राऊंड 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान ठेवलेला आहे आणि याचा रिझल्ट हा 12 सप्टेंबरला येईल आणि 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर कॉलेज जॉईनिंग आहे मिळालेले. तर जवळपास भारतामध्ये एकूण 58 व्हेटरनरी कॉलेज आहेत जे की ऑल इंडिया लेवलच्या प्रक्रियेमध्ये राबवले जाणार आहेत आणि याचा रिझल्ट आपल्याला स्टे व्हॅकन्सीला कदाचित लो कट ऑफ पण येऊ शकतो. गव्हर्मेंट कॉलेज जवळपास 50 आहेत आणि 8 प्रायव्हेट आहेत आणि महाराष्ट्रात पण यावर्षी वाढत आहेत कॉलेज प्रायव्हेट. तर त्याचं डिटेल्स सीट मॅट्रिक्स ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला कळणार आहे. तर आपण चॉईस फिलिंग आपली करायची आहे आणि ऑल इंडिया लेवलची आपल्याला हे रजिस्ट्रेशन करायचं. ज्यांना ऑल इंडिया लेवलला कोणत्याही राज्यात किंवा महाराष्ट्रातल्या पण 15% जागेत जायचं आहे त्या व्हेटरनरी कॉलेजला, त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. व्हेटरनरी कॉलेजला जाता वेळेस जॉईनिंगला मात्र आपल्याला डॉक्युमेंट काय लागणार आहेत तर नीट ॲडमिट कार्ड, तसंच नीट मार्कशीट आणि आधार कार्ड, तुमचा TC, 12वी 10वीचे मार्कशीट, त्याचबरोबर इथं कॅरेक्टर सर्टिफिकेट एक कॉलेजमधून तुम्हाला मिळत असते 12वीच्या, एक कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलेलं आहे आणि पासपोर्ट साईजचे 6 फोटो हे लागणार आहेत तुम्हाला व्हेटरनरी कॉलेजला जॉईनिंगला. आणि त्याची त्या कॉलेजच्या वेबसाईटवर फी स्ट्रक्चर आलेलं असते. मिळालेल्या कॉलेजला फिजिकल जॉईनिंगला फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि स्टे वॅकन्सीला कधी जायचं आहे ते आपण सांगितलं जाता. त्याचबरोबर आता हे अपडेट आहे की MCC MBBS BDS करता स्टेट लेवल CET मार्फत राबवली जाणारी MBBS BDS प्रक्रिया फर्स्ट राऊंडची आणि VCIची फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि स्टे वॅकन्सी राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे. याचं डिटेल्स सांगितलं. आता कट ऑफ महाराष्ट्रातला सेमी कॉलेजचा का वाढू शकतो? महाराष्ट्रातील गव्हर्मेंट आणि सेमी कॉलेजचे MBBSचे राऊंड होत असतात सोबत, पण यावर्षी 2 सेमीचे कॉलेज नवीन मान्यता आलेली असेल, 250 जागा आल्यात. गव्हर्मेंट पण नाशिक कॉलेजला 50 जागांची मान्यता आलेली आहे. तरी पण महाराष्ट्रातला कट ऑफ थोडा वाढण्याची शक्यता काय आहे? एक तर ऑल इंडिया रँकनं पण वाढला आहे. SML काय येईल त्यावेळेस आपलं डिटेल कळेल. आणि सध्याची कंडिशन काय आहे तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने 2023च्या अधिनियमामध्ये सुधारणा करून काही कॉलेजला खाजगी विद्यापीठात जॉईनिंगसाठी म्हणजे मान्यता दिली. डीममध्ये नसेल दिली तरी पण खाजगी तुम्हाला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करून तुमचं कॉलेजला खाजगी करता येईल. किंवा जसं वेदांता पालघर आहे, जसं प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूरला मान्यता दिली, त्याचप्रमाणे NKP साळवे आणि VK पाटील अहमदनगर या 2 कॉलेजला अजून मान्यता देण्याची शक्यता आहे, ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची कोणतीही फी सवलत मिळणार नाही आहे. तर अशा पद्धतीत जर सेमीचे कॉलेज खाजगी जे 150 जागेचे आहेत आणि त्यांना नियम काय दिलेला आहे की मागील 10 वर्षात या कॉलेजला NAAC A ग्रेडचा श्रेणीमध्ये आणि 50% पदव्युत्तर जागा या कॉलेजमध्ये उपलब्ध असतील. पदव्युत्तर म्हणजे PGच्या जागा 50% जागा उपलब्ध असतील. 10 वर्षामध्ये ते NAAC अंतर्गत A+ ग्रेडमध्ये हे कॉलेज असतील मान्यता प्राप्त, तर अशा कॉलेजला नक्कीच खाजगीकरणाला शासन मुभा देणार आहे. आणि असं जर झालं तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा येऊ शकतो सेमी कॉलेजचा
आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी खूप बॅड न्यूज आहे. तर ही जी बॅड न्यूज आहे ही महाराष्ट्र शासनाने त्यांचा अधिनियम 2023 जो काढला होता, स्थापना आणि नियम, खाजगी विद्यापीठ स्थापन करण्याचा नियम 2023 काढलेला आहे. याच्यामध्ये सुधारणा करून यावर्षी जे कॉलेजला काही मान्यता द्यायसाठी प्रस्तावित केलेले आहेत, NMCकडे प्रस्ताव दाखल केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये जर या कॉलेजला खाजगी मान्यता येत राहायला लागल्या, ज्यांना फी सवलतीतून सूट देण्यात यायला लागली, तर UP प्रमाणे महाराष्ट्रात पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना खाजगी कॉलेजला फी सवलती मिळणार नाही आणि ज्याला आपण सेमी म्हणतो ते प्युअर खाजगी होतील. आणि या ठिकाणी 15 लाख 16 लाख काय फी आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला फुल फी लागणार, कोणतीही कास्टला कोणतीही सवलत मिळणार नाही. अगोदर महाराष्ट्रात एकच कॉलेज होतं, वेदांता पालघर, प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूर, याला पण लेटर आले त्या पद्धतीची. आणि आता VK पाटील नगर आणि NKP साळवे ह्या 2 कॉलेजला या पद्धतीत प्रस्तावित आहे. तर याचं नक्कीच आपल्याला फर्स्ट राऊंडला कळेल. पण फर्स्ट राऊंडला जरी कॉलेजला जॉईनिंग जाता वेळेस त्या VK पाटील किंवा NKP साळवे हे बॉन्डवर तुमच्या लिहून घेतील की आमचं कॉलेज खाजगी झाल्यानंतर आपल्याला पूर्ण फी लागेल. त्यामुळे ही चॉईस फिलिंग करता वेळेस आपल्याला विचार करूनच करावं लागणार आहेत ह्या खाजगी कॉलेजच्या, ज्याला आपण सेमी म्हणतो. त्यामुळे खालच्या मार्कवाल्यांचा फायदा होईल, पण ज्यांना कमी पैशात पाहिजे आहे आणि गरीब विद्यार्थी आहे त्यांचा खूप मोठा लॉस होणार आहे. तर याचे डिटेल्स आपण पुढील व्हिडिओमध्ये जसे अपडेट येईल ते कळवत राहू. धन्यवाद.